नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षद्वीप अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण भारतीय राज्यघटनेवरील वन लाइनर बघणार आहोत. कितीपासून कितीपर्यंत? तर 151 ते 200 जे आपले वन लाइनर आहे ते आपल्याला आज कंटिन्यू करायचे. बघा, महत्त्वाचे मागील लेक्चरला आपण 1 ते 150 पर्यंत आलोय. आता आपल्याला 151 ते 200 असे महत्त्वाचे 50 आपण घेऊया. ओके, काय करायचं माहिती का? वर्कबुक पॅटर्न म्हणजे काय असतो रे? तो अगोदर समजून घ्या. आपण शाळेत असताना किंवा आपण जर अभ्यास करतो, मी तुम्हाला काय करणार, नोट्स ज्या आहे ना बाळांनो, ते इतक्या नोट्स देणार मी ह्या, बरोबर ना. ह्या नोट्स तुम्हाला झेरॉक्स मारायच्या आहे. लक्षात घ्या, पहिले ह्या नोट्स झेरॉक्स मारल्याच्या नंतर हे जे प्रश्न आहे ना, राज्याचं वरिष्ठ सभागृह कोणतं, विधान परिषद, हे उत्तर तुम्हाला माझा व्हिडिओ ऐकून लिहायचंय किंवा तुम्हाला माहित असेल तर उत्तर लिहायचंय. समजलं? याच्याने काय होणार, कानाने ऐकणे, तोंडाने बोलणे, हाताने लिहिणे, सगळ्या क्रिया एकत्र होते संपूर्ण. मग तेव्हा पेपरचा स्कोर वाढेल रे. तुम्हाला आयतं पाहिजे का? आयतं तसं नसतंय. थोडंसं मेहनत करा की. हां, द्यायला काही नाही, मी हे देऊ शकतो, पण तसं मजा नाही त्याला. लिहा, थोडंसं सराव करा. तुम्हाला प्रश्न दिलाय, फक्त उत्तर लिहायचे. ओके. राज्याचं वरिष्ठ सभागृह कोणतं? तर विधान परिषद हे राज्याचं वरिष्ठ सभागृह असतं. विधान परिषदेची निर्मिती कलम किती? विधान परिषद निर्मिती कलम, तर विधान परिषद निर्मिती कलम आहे बाळा 170 आहे. विधान परिषद निर्मिती कलम किती आहे? 170 आहे. तसंच राज्यात विधानसभा कमीत कमी सदस्य संख्या किती? बघा, राज्यामधली कमीत कमी विधानसभा सदस्य संख्या किती असावी? तर कमीत कमी 60 असावी आणि जास्तीत जास्त 500 असावी. कोणत्याही राज्यामध्ये जा भारतातले, काही काही अपवाद आहे ना, गोवा, मिझोरम वगैरे, ते सोडून द्या. पण जे अपवाद नाही येते, प्रत्येक राज्याची विधानसभाची स्ट्रेंथ ठरवून दिलेली आहे. कमीत कमी तुम्ही 60 आणि जास्तीत जास्त 500 पर्यंत घेऊन जाऊ शकता. ओके, चला पुढे बघा. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा सदस्य संख्या किती? 288. आपल्या राज्यामध्ये किती विधानसभेची सदस्य संख्या? 288. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा विधानसभेचा मतदारसंघ कोणता? तर पिंपरी चिंचवड पुणे हा आहे. आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा विधानसभेचा मतदारसंघ हा सगळ्यात मोठा पिंपरी चिंचवड पुणे. ओके. त्यानंतर बघ बाळा, महाराष्ट्रातील सर्वात लहान विधानसभेचा मतदारसंघ कोणता? वडाळा मुंबई. महाराष्ट्रातील सर्वात लहान विधानसभेचा मतदारसंघ कोणता आहे? तर वडाळा मुंबई हा आहे. भारतात सर्वाधिक विधानसभा सदस्य संख्या कोणत्या राज्यामध्ये? तर उत्तर प्रदेश. हे बघा, 404 आहे. ज्या राज्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे त्या राज्यामध्ये सर्वाधिक विधानसभा सदस्य संख्या असणार आहे, साहजिक आहे. त्याच्यामुळे सिंपल लॉजिक लक्षात ठेवायचं, भारतात सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्याची? उत्तर प्रदेशची. मग तसं क्षेत्रफळाने विचार केला तर राजस्थानमध्ये पाहिजे होती, बरं ना. मग राजस्थानमध्ये का बरं नाहीये? तर राजस्थानमध्ये लोकसंख्या तेवढी नाहीये. उत्तर प्रदेशमध्ये मात्र सर्वाधिक लोकसंख्या आहे. मग त्यानुसार भारतात सर्वाधिक विधानसभा सदस्य संख्या कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. समजून घ्या लॉजिक त्यामागचं. आणि विधानसभा सदस्य होण्यासाठी किती वयोमर्यादा? एखादा म्हणलं मला आमदारकीला उभं राहायचंय, राहू शकतो उभा, काही अडचण नाही, कोणी अर्ज भरू शकतो. तुम्हाला भारतीय संविधानाने तसा अधिकार दिलेला आहे, बहाल केलाय तसा अधिकार तुम्हाला. तुम्ही आमदारकीची निवडणूक लढवू शकता. मग त्यासाठी वयोमर्यादा किती बाळा? 25 वर्ष ही वयोमर्यादा आहे तुमची. किती वर्ष वयोमर्यादा आहे? तर 25 वर्ष आहे. विधानसभा काय तर सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असावी? 25 वर्ष. विधानसभा विधान परिषद सदस्यांना शपथ कोण देतं? तर राज्यपाल देतं. कोण देतं बाळा? राज्यपाल देतं. म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेचे जे काही सदस्य असतात ना, तर या सदस्यांना शपथ द्यायची. यांना शपथ द्यायचं काम कोण करतं? राज्यपाल करतो. तसंच मुख्यमंत्र्याची नेमणूक कोण करतो? राज्यपाल करतो. पुढे जाऊन तो प्रश्न येईल. आता याचं रिव्हिजन बघा. राज्याचं वरिष्ठ सभागृह विधान परिषद. त्यानंतर विधान परिषदेची निर्मिती कलम किती? तर बाळा कलम 170 आहे. तसंच राज्यात विधानसभा कमीत कमी सदस्य संख्या किमान 60 ते कमाल 500, म्हणजे कमीत कमी 60 ते जास्तीत जास्त 500 असावी. त्यानंतर विधानसभा सदस्य संख्या किती आहे? 288. विधानसभा सदस्य संख्या किती रे बाळा? 288. राज्यातील सर्वात मोठा विधानसभेचा मतदारसंघ कोणता? तर पिंपरी चिंचवड पुणे हा राज्यातला काय सर्वात मोठा विधानसभेचा मतदारसंघ आहे. आणि सगळ्यात लहान कोणता रे बाळा? सर्वात लहान विधानसभेचा मतदारसंघ कोणता? तर वडाळा मुंबई आहे. वडाळा मुंबई. त्यानंतर भारतात सर्वाधिक विधानसभा सदस्य संख्या कोणत्या राज्यामध्ये? भारतातली सर्वाधिक विधानसभा सदस्य संख्या ही उत्तर प्रदेश राज्यातली आहे, 404 सदस्य.
आणि विधानसभा सदस्य होण्यासाठी वयोमर्यादा किती असावी? 25 वर्ष. त्यानंतर विधानसभा विधान परिषद सदस्यांना शपथ कोण देतं? तर राज्यपाल शपथ देतो. ओके, कन्सेप्ट क्लिअर झाली. आता पुढे लक्ष द्या. चला पुढे बघा, विधानसभा सदस्यांचा कार्यकाल किती राहतो? हे जे विधानसभा सदस्य आहे यांचा कार्यकाल किती राहतो रे? तर यांचा सदस्यांचा कार्यकाल राहतो बाळांनो 5 वर्षे. किती कार्यकाल आहे? तर 5 वर्ष इतका राहतो. त्यानंतर विधानसभेच्या अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर राज्यपालांना. विधानसभेचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार जर विचारला तर बाळा सांगायचं राज्यपालांना आहे. पुढे विधानसभेचा कार्यकाल किती राहतो रे? कार्यकाल तर 5 वर्ष हा विधानसभेचा काय तर कार्यकाल आहे हा विधानसभेचा. ओके, पुढे बघा, विधानसभा सभापती व उपसभापती यांचा कार्यकाल किती वर्ष राहतो? विधानसभेचा सभापती आणि उपसभापती तर यांचा कार्यकाल असतो बाळा 5 वर्षाचा कार्यकाल आहे. किती वर्षाचा कार्यकाल आहे? तर 5 वर्ष. विधानसभेचे सभापती आणि विधानसभेचे उपसभापती यांचा कार्यकाल 5 वर्ष. विधानसभा सभापती राजीनामा कोणाकडे सादर करतो? विधानसभेचा जो सभापती आहे तो आपला राजीनामा हा कोणाकडे सादर करतो? तर हा उपसभापतीकडे आपला राजीनामा सादर करतो. जे आपल्या विधानसभेचे उपसभापती असतात त्या उपसभापतींकडे तो काय करतो? राजीनामा देतो. त्यानंतर उपसभापती राजीनामा कोणाकडे देतात? तर उपसभापती राजीनामा ही सभापतींकडे देतात. अल्टरनेट करतात, एक सभापती उपसभापतीकडे, उपसभापती हा सभापतीकडे. दोघं एकमेकांकडे काय करू शकता? राजीनामा अल्टरनेट करू शकता. जसं राज्यसभा लोकसभा तसंच विधानसभा आहे. जसं लोकसभा आणि विधानसभा सारखंच आहे जवळपास. ओके, पुढे बघा, एखादी विधेयक आहे त्या विधेयकावर समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणला आहे? तर विधानसभेच्या सभापतींना. म्हणजे एखादं विधेयक आहे त्या विधेयकावर कशाने समान मत पडले, समान मत, जर समान मत जर पडताय तर त्यावर निर्णायक मत देण्याचा अधिकार हा कोणाला असणार आहे? तर विधानसभेच्या सभापतींना काय तर निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे. मग ते ज्यांच्या बाजूने बोलतील तर त्यांची बाजू वरती येईल आणि ज्यांच्या बाजूने बोलणार त्यांची बाजू खाली येईल. ओके, चलो पुढे लक्ष द्या. भारतीय संविधान सभेत एकूण सदस्य संख्या किती होती? तर 389 होती. आपलं जेव्हा भारतीय संविधान होतं ना, भारतीय संविधान सभेत एकूण सदस्य संख्या किती निश्चित करण्यात आली होती? तर 389 ही निश्चित करण्यात आली होती. लक्षात ठेवा, हा आकडा महत्वाचा आहे तुमच्यासाठी, 389. पुढे, भारताने एकेरी नागरिकत्वाची तरतूद कोणत्या देशाकडनं स्वीकारली? आपल्या भारतामध्ये हा प्रश्न आलेला आहे, कोणती तरतूद आहे नागरिकत्वाची? तर एकेरी, दुहेरी, तिहेरी असे प्रश्न येतात. तर आपल्या भारतामध्ये एकेरी नागरिक तरतूद आहे. एकेरी नागरिक तरतूद ही आपण कोणत्या देशाकडनं स्वीकारली? तर आपण ब्रिटन या देशाकडनं स्वीकारली. कोणता देश बाळा? तर ब्रिटन हा देश आहे. ओके, पुढे लक्ष दे. नागरिकत्वाचा कायदा कोणत्या वर्षाचा आहे? 1955चा आहे नागरिकत्वाचा कायदा, 1955. तसेच घटना दुरुस्ती तरतूद भारताने कोणत्या देशाकडनं स्वीकारली? तर दक्षिण आफ्रिका. तर कोणाकडनं स्वीकारली बाळा आपण? तर दक्षिण आफ्रिकेकडनं आपण घटना दुरुस्ती ही तरतूद आपण स्वीकारलेली आहे. घटना दुरुस्ती खूप महत्वाची. कलम काय याचा घटना दुरुस्तीचा? तर कलम आहे बाळा 368 आहे. कलम काय तुमचा? 368 आहे. दक्षिण आफ्रिकेकडनं आपण स्वीकारलेली. अशा पद्धतीत लक्षात ठेव. चलो पुढे लक्ष दे बाळा. बघ, विधानसभा सदस्यांचा कार्यकाल म्हणजे रिव्हिजन घेऊ आपण, मग नंतर पुढचे 10 प्रश्न घेऊ. 5 वर्ष असतो. विधानसभेचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार हा राज्यपालांना आहे. त्यानंतर विधानसभेचा कार्यकाल 5 वर्ष आहे. विधानसभेचे सभापती आणि उपसभापती यांचा कार्यकाल देखील 5 वर्ष आहे. सभापती राजीनामा कोणाकडे देतात? उपसभापतींकडे देतात. उपसभापती राजीनामा कोणाकडे देतात? सभापतींकडे देतात. एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर विधानसभेच्या सभापतींना आहे. भारतीय संविधान सभेत एकूण सदस्य संख्या 389 इतकी निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर भारताने एकेरी नागरिकत्वाची तरतूद कोणत्या देशाकडनं स्वीकारली? तर ब्रिटन या देशाकडनं स्वीकारलेली आहे. भारतात नागरिकत्व कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर 1955चा. आणि घटना दुरुस्तीची तरतूद आपण कोणत्या देशाकडनं स्वीकारली? तर दक्षिण आफ्रिकेकडनं. कलम 368 नुसार घटना दुरुस्ती. ओके, चलो बघा, संघ लोकसेवा आयोग म्हणजे काय रे? संघ लोकसेवा आयोग म्हणजे काय रे बाळा? UPSC. संघ लोकसेवा आयोग म्हणजे काय? UPSC. तर या संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक अजून एक काय याच्यामध्ये आपण ऍड करू शकतो? सदस्यांची नेमणूक.
कोण करतं? तर राष्ट्रपती करतात. बघा, संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची निवड कोण करतं? अध्यक्ष व सदस्यांची तर राष्ट्रपती करतात. आणि संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचा कार्यकाल किती राहतो? एक तर 6 वर्ष ते त्यांच्या पदावर राहू शकतात. कमीत कमी 6 वर्ष राहू शकतात किंवा त्यांच्या वयाचे 65 वर्षापर्यंत ते पदावर राहू शकतात. एक तर 6 वर्ष किंवा वयाचे 65 वर्षापर्यंत ते पदावर राहू शकतात. भारताच्या निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांची निवड कोण करतं? तर राष्ट्रपती करतात. जे भारताचे निवडणूक आयोग आहे, निवडणूक आयोग कलम जर विचारला तर कलम 324 सांगायचा. या भारताच्या निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांची निवड कोण करतं? तर राष्ट्रपती करतात. त्याचप्रमाणे जादूटोणा प्रतिबंधक कायदा, जादूटोणा प्रतिबंधक अध्यादेश महाराष्ट्रात केव्हा लागू झाला? जादूटोणा प्रतिबंधक अध्यादेश महाराष्ट्रामध्ये 26 ऑगस्ट 2013 रोजी लागू झालेला आहे. जादूटोणा प्रतिबंधक कायदा हा महाराष्ट्रामध्ये केव्हा लागू झाला? तर 26 ऑगस्ट 2013 ला लागू झालाय. ओके. त्यानंतर पुढचा, भारतीय लोकशाहीचे आर्थिक विकेंद्रीकरण कोणत्या 2 घटना दुरुस्तीने झाले? म्हणजे भारतीय जी काही आपली लोकशाही आहे, या लोकशाहीचे आर्थिक विकेंद्रीकरण हे कोणत्या 2 घटना दुरुस्तीने झालं रे? तर बघ, 73 आणि 74वी घटना दुरुस्तीने झालेले आहे. भारतीय लोकशाहीचे आर्थिक विकेंद्रीकरण 73 व 74वी घटना दुरुस्ती. त्यानंतर हे महत्वाचं आहे, भारतातील ओबीसी चळवळ कोणत्या घटकामुळे प्रभावित झाली? तर मंडल आयोग. हा मंडल आयोग महत्वाचा आहे. हा ओबीसी संदर्भात पेपरला विचारला गेलेला प्रश्न आहे. काय प्रश्न आहे आपण रिपीट एकदा घेऊया. बघा, भारतातील ओबीसी चळवळ, ओबीसी ही चळवळ कोणत्या घटकामुळे प्रभावित झाली? तर मंडल आयोगामुळे काय झाली बाळा? प्रभावित झाली. तसंच महाराष्ट्रात पहिले आघाडी सरकार, बघा पहिले आघाडी सरकार केव्हा स्थापन झालं रे? पहिलं आघाडी सरकार तर 1978 ला स्थापन झालं. भारतातलं पहिलं आघाडी सरकार होतं. पहिलं आघाडी सरकार केव्हा स्थापन झालं? ते 1978 रोजी स्थापन झालेले. तसंच नकार अधिकार नोटा उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते? नोटाचा वापर करणारे किंवा हा पर्याय, नोटा म्हणजे काय? जर आपण मतदान करायला गेलो, त्यानंतर आपल्याला एकही उमेदवार पसंत नाहीये किंवा एकही पक्ष तुम्हाला आवडत नाहीये, मग तुम्ही अशा वेळी तिथं तुम्हाला एक ऑप्शन आहे नोटा म्हणून, तर ह्या नोटाला तुम्ही ऑप्शन मतदान करू शकता. मग हा उपलब्ध करून देणारं देशातलं पहिलं राज्य जर विचारलं तर मात्र काय सांगायचं बाळांनो? महाराष्ट्र सांगायचं. हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर बघा, आपल्या राज्यातील मंत्र्यांचं वेतन आणि भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर राज्य विधानसभेला आहे. राज्य विधानसभेला राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार हा राज्यातील विधानसभेला आहे. भारतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात? केंद्रीय कॅबिनेट, या केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात? तर पंतप्रधान असतात. पंतप्रधान भारतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष, बाळा लक्षात घे, पंतप्रधान राहतात. ओके, चल लक्ष द्या. आता पूर्ण एकदा रिव्हिजन घेऊ आपण, मग पुढचे 10 प्रश्न घ्यायचे आपल्याला. संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची निवड कोण करतं रे? राष्ट्रपती करतं. युपीएससीच्या अध्यक्षांची निवड आणि सदस्यांची निवड. त्यांचा कार्यकाल किती राहतो? 6 वर्ष किंवा वयाचे 65 वर्ष, दोन्हीपैकी जे पूर्ण होईल ते. भारताच्या निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांची निवड कोण करतं? राष्ट्रपती. निवडणूक आयोगाचा कलम किती? 324 आहे. जादूटोणा प्रतिबंधक अध्यादेश महाराष्ट्रात केव्हा लागू झाला? 26 ऑगस्ट 2013. 26 ऑगस्ट 2013. भारतीय लोकशाहीचे आर्थिक विकेंद्रीकरण कोणत्या 2 घटकांमुळे प्रभावित झाले? 73 व 74वी घटना दुरुस्ती. 73 व 74वी घटना दुरुस्ती. भारतातील ओबीसी चळवळ कोणत्या घटकामुळे प्रभावित झाली? ओबीसी चळवळ तर मंडल आयोगामुळे प्रभावित झालेले. भारतातील ओबीसी चळवळ कशामुळे प्रभावित झाली? तर मंडल आयोगामुळे प्रभावित झाली. महाराष्ट्रामध्ये पहिलं आघाडी सरकार केव्हा स्थापन झालं? तर 1978 ला स्थापन झालेलं पहिलं आघाडी सरकार. त्यानंतर नकाराधिकार नोटाचा वापर करून देणारे किंवा हा पर्याय उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर तुमचं महाराष्ट्र आहे. तुमचं म्हणजे आपलं राज्य ते महाराष्ट्र राज्य आहे. राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर राज्य विधानसभेला आहे. राज्य विधानसभेला. भारतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात? तर पंतप्रधान असतात. केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात बाळांनो? पंतप्रधान असतात. चला पुढचे 10 प्रश्न.
भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हणले होते? बघा काय म्हणले, भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोण म्हटलं होतं? तर महात्मा गांधी म्हटले होते. असे उद्गार कोणी काढले? तर महात्मा गांधींनी काढले होते. त्यांचं म्हणणं आहे की आपलं जे काही संविधान असणार आहे आपल्या भारताचं, ते भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल, त्यांना जसं वाटेल त्यानुसार ते आपलं संविधान असणार आहे. ओके, पुढे भारतीय न्याय व्यवस्थेचं वैशिष्ट्य काय? आपली भारतीय न्याय व्यवस्थेचं म्हणजे काय महत्वाचं, काय वैशिष्ट्य काय? तर आपली भारतीय न्याय व्यवस्था एकेरी व एकात्म न्याय व्यवस्था आहे. ही भारतीय न्याय व्यवस्था कशी एकेरी आणि एकात्म न्याय व्यवस्था आहे. तसंच कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? अस्पृश्यता कलम, तर कलम 1955 आणि कलम 17 अस्पृश्यता नष्ट. कलम जर विचारलं तर काय सांगायचं? कलम 17 आणि अस्पृश्यता समाप्त कोणत्या कायद्याने, असा जर प्रश्न आला तर बाळा काय सांगायचं? 1955 हा सांगायचा. ओके, पुढे घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू होते? बघा आर्थिक आणीबाणी लागू कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणी लागू आहे. कलम 360 हे पण महत्वाचं आहे. हा प्रश्न पण आलेला आहे. भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार निवडणूक आयोगाची, मगाशीच लिहिलं बघा ह्याच लेक्चर मध्ये, बरोबर ना? मला माहित पण नाही का पुढे प्रश्न आहे म्हणून, पण तरी पण मी तिथंच लिहून दिला कारण हे प्रश्न येतात आपल्याला. तर निवडणूक आयोग कलम किती? तर 324 हा तुमचा योग्य उत्तर आहे याचं. वित्त आयोगाचा कलम किती रे? वित्त आयोगाचा कलम तर कलम 280. पाठ करून ठेवायचे, पाठच करायचे. आता मीराबाईंदरला विचारलेला प्रश्न आहे. वित्त आयोग पण बऱ्याच ठिकाणी रिपीट झालेला आहे. तर 280 हा त्याचा योग्य उत्तर आहे कलम. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते. जम्मू काश्मीर भारतात केव्हा सामील झाले? 26 सप्टेंबर 1947 ला जम्मू काश्मीर हे आपल्या भारतामध्ये काय केलं, त्याला समाविष्ट केलं किंवा सामील केलं असं आपण म्हणू शकतो. बघा जम्मू काश्मीर केव्हा सामील झालं? 26 सप्टेंबर 1947 ला. राज्याचं वरिष्ठ सभागृह कोणतं रे? तर विधान परिषद हे राज्याचं काय तुमचं वरिष्ठ सभागृह आहे. राष्ट्रीय मतदार दिन केव्हा राहतो? मतदार दिन 25 जानेवारीला राहतो. राष्ट्रीय मतदार दिन केव्हा राहतो बाळांनो? तर 25 जानेवारीला राहतो. चला हे 10 प्रश्न, मग त्यानंतर शेवटचे 10 प्रश्न. बघा लक्ष द्या. भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटलं होतं? महात्मा गांधी. भारतीय न्याय व्यवस्थेचं वैशिष्ट्य काय? एकेरी व एकात्म न्याय व्यवस्था. कोणत्या कायद्याने अस्पृश्यता नष्ट? तर 1955 चा कायदा कलम 17 नुसार. घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते? कलम 360 नुसार. भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली? तर कलम 324. वित्त आयोग कलम काय? 280. भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल. जम्मू काश्मीर भारतात केव्हा सामील केलं? तर 26 सप्टेंबर 1947 ला. राज्याचं वरिष्ठ सभागृह कोणतं आहे? तर विधान परिषद आहे. आणि राष्ट्रीय मतदार दिन कधी असतो? 25 जानेवारीला असतो. ओके, चला शेवटचे हे 5 आणि याच्यानंतरचे 5 म्हणजे 10 प्रश्न आपले पूर्ण. राज्यपालांना शपथ कोण देतं रे बाळा? राज्यपाल जे आहे प्रत्येक राज्याचे, त्या राज्यपालांना शपथ कोण देतं? ऑप्शनला काय राहतं? राष्ट्रपती. बरेचसे विद्यार्थी इथं चुकतात बरं का, राष्ट्रपती. पण राष्ट्रपती काय करतात? निवड करतात राज्यपालाची, निवड. आणि शपथ कोण देतं माहिती का राज्यपालांना? तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, जे हायकोर्ट आहे ना, त्या हायकोर्टाचे जे मेन न्यायाधीश असतात, मुख्य न्यायाधीश, ते राज्यपालांना काय देतात बाळा? शपथ. आणि निवड कोण करतात? राष्ट्रपती करतात, राष्ट्रपती करतात. ओके, त्यानंतर विधान परिषद सदस्यांचा कालावधी 6 वर्ष आहे. विधान परिषद, आणि विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे. पण सदस्य जर शब्द ऍड झाला सदस्यांचा कालावधी, तर काय सांगायचं? 6 वर्ष सांगायचं. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर राष्ट्रपतींना. बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. तसंच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार पण राष्ट्रपतींना आहे. बरोबर, हे पण पाठ करून ठेवा. भारतातील एकूण राज्य व केंद्रशासित प्रदेश किती? एकूण 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे. 28 राज्य आणि 8 काय? तर केंद्रशासित प्रदेश. त्यानंतर आतापर्यंतची सगळ्यात मोठी घटना दुरुस्ती कोणती? आतापर्यंतची सर्वात मोठी घटना दुरुस्ती 42वी घटना दुरुस्ती 1976 ला झालेली आहे.
42वी घटना दुरुस्ती काय झाली ते 1976ला. लक्ष दे. राज्यपालांना शपथ कोण देतं? तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. निवड कोण करतं? राष्ट्रपती. विधान परिषद सदस्यांचा कालावधी 6 वर्ष. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना. भारतातील एकूण राज्य व केंद्रशासित प्रदेश किती? तर 28 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश. आणि आतापर्यंतची सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती? तर 42वी घटना दुरुस्ती जी 1976ला झाली होती. चलो पुढे बघा. शेवटचे 5 प्रश्न मग आपलं पूर्ण झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कलमाला संविधानाचा आत्मा म्हटले? तर कलम 32. कलम 32 जो आहे ना, तर याला संविधानाचा आत्मा असे म्हणलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. संविधानाचा आत्मा आहे. संविधानाने नागरिकांना समानतेचा अधिकार कोणत्या कलमानुसार दिला आहे? संविधानाने नागरिकांना समानतेचा अधिकार कलम 14 ते 18 मध्ये दिलेले आहे. कलम 14 ते 18. ओके. त्यानंतर राष्ट्रपती निवडणूक पद्धत भारताने कोणत्या देशाकडनं स्वीकारली? म्हणजे जशी राष्ट्रपतींची निवडणूक होते ना अप्रत्यक्ष मतदान पद्धतीने, हे आपण कोणत्या देशाच्या घटनेवरनं स्वीकारली? तर आयर्लंड. आयर्लंड हे देशाच्या घटनेवरनं आपण स्वीकारली. तसेच समान नागरी कायदा हा कोणत्या कलमात आहे? तर समान नागरी कायदा कलम 44 मध्ये. समान नागरी कायदा कलम 44. मिनी संविधान म्हणून ओळखली जाणारी घटना दुरुस्ती कोणती? तर 42वी. हिला काय म्हणतात? तर मिनी घटना दुरुस्ती किंवा मिनी घटना दुरुस्ती म्हणून. मिनी संविधान म्हणजे छोटं संविधान याला म्हटलं जातं. अशी कोणती घटना दुरुस्ती जी 42वी आहे तिला मिनी संविधान म्हणतात. ओके. चला लक्ष द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कलमाला संविधानाचा आत्मा म्हणले? तर कलम 32ला म्हणलेलं आहे. त्यानंतर संविधानाने नागरिकांना समानतेचा अधिकार कोणत्या कलमानुसार दिला? तर कलम 14 ते 18 मध्ये दिला. त्यानंतर राष्ट्रपती निवडणूक पद्धत भारताने कोणत्या देशाकडनं स्वीकारली? आयर्लंड. समान नागरी कायदा कोणत्या कलमात आहे? तर कलम 44 मध्ये समान नागरी कायदा. आणि मिनी संविधान म्हणून ओळखली जाणारी घटना दुरुस्ती कोणती? तर 42वी. ओके. तर कोणती घटना दुरुस्ती बाळा? 42वी आहे. अशा प्रकारे आज आपले 50 वन लाईनर जे होते ते पूर्ण झाले. आता लवकरच आपण पुढच्या 201 ते 250च्या लेक्चरला भेटूया. आज आपलं लेक्चर इथंच आपण थांबूया. सगळ्यांनी अभ्यास करा, सातत्य ठेवा आणि वर्कबुक पॅटर्न नुसार सर्व उत्तरं लिहून घेत चला. ओके. चलो धन्यवाद.